नमस्कार मित्रांनो, पेज नंबर 69 आपलं पार्ट 1 मध्ये झालेलं आहे. त्याच्याबरोबर ती 70 पेज नंबरवरचा जो फर्स्ट पॅरेग्राफ आहे त्यातली शेवटची लाईन माझी राहिलेली आहे वाचायची, ती मी वाचतोय. तुम्ही पहिला पार्ट जर पाहिलेला नसेल तर तो जरूर पहा. हा त्यातला दुसरा पार्ट मी चालू करतोय. पेज नंबर 70 वरचा फर्स्ट पॅरेग्राफ त्यातलं लास्ट सेंटेन्स, ॲक्च्युली द ट्रूथ इज कॉन्ट्ररी टू धिस. आता कॉन्ट्ररी या शब्दाचा अर्थ उलट, वेगळा, विभिन्न किंवा अगदी अडमुठा असाही आहे. आपण इथं अर्थ असा घेतोय, वेगळा किंवा विभिन्न असं घेतोय, मात्र सत्य हे मात्र यापेक्षा वेगळं आहे असं इथं हे रिव्ह्यू करणारे सांगतायत. त्याच्यानंतरचा पुढचा पॅराग्राफ बघा. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिंपल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन. आता स्वामी आणि त्याचे मित्र हे जे पुस्तक लिहिलंय ते अशा साध्या सोप्या इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं आहे की ज्याच्याबद्दल हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जीनियस लाईक R.K. नारायणन. आता ज्याची कल्पना सुद्धा करायला अवघड आहे अशा अलौकिक वाङ्मयीन बुद्धिमत्ता असणाऱ्या R.K. नारायणन ह्यांचं हे वर्क आहे, ह्यांचं हे काम आहे की ज्यांनी हे पुस्तक लिहिले. म्हणजे लक्षात आलं असेल बघा तुम्हाला की हे पुस्तक एका अशा व्यक्तीने लिहिले की ज्याची अलौकिक अशी वाङ्मयीन बुद्धिमत्ता आहे की जिचा आपल्याला कल्पनाच करायला अवघड आहे, जिच्याबद्दलची, ज्या बुद्धिमत्तेची. त्यांचं हे वर्क आहे, त्यांचं हे काम आहे हे पुस्तक लिहिण्याचं. पुढे बघा. The English used in the book is both plain simple without any troubling words for the kids. आता या पुस्तकात जी इंग्रजी भाषा वापरलेली आहे ती अगदी साधी सोपी सरळ आहे की जे छोट्या मुलांना, किड्सला कुठल्याही प्रकारचं अडचणीचे वाटणारे किंवा त्यांच्या गैरसोयीचे असणारे अवघड असे शब्द या पुस्तकामध्ये त्यांनी वापरलेले नाहीत. Also the use of simple and short sentences adds to simplicity of the book. आता या पुस्तकाच्या साधेपणामध्ये आणखी कशाने भर घातलेली आहे तर साधी छोटी छोटी वाक्य आणि सोबतच छोटी छोटी साधे शब्दांनी छोटी छोटी वाक्य यांनी काय केलं तर या पुस्तकाच्या साधेपणामध्ये भर घातलेली आहे. इट इज मेन्शन्ड इन द description that the book is about a mischievous 10 years old Indian boy. आता याचा उल्लेख आलेला आहे की या पुस्तकामध्ये एका 10 वर्षाच्या खोडकर अशा भारतीय मुलाचं वर्णन केलेलं आहे, याचा उल्लेख या अगोदरच केलेला आहे. And some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. आणि काही पालकांना अशीही चिंता लागलेली असेल की जे चिंतित असतील, कन्सर्न असतील की त्यांचे या अगोदरच जी खोडकर मुलं आहेत त्यांनी जर का हे पुस्तक वाचलं तर त्यांच्यावरती त्यांचा काय प्रभाव पडेल याच्याबद्दल चिंतित असणारे जे काही पालक जे चिंतित आहेत. बट द बुक इज ॲज सच दॅट इज एनकम्पासेस the mischief of the kids in a view of the kid. आता बघा, पण आता इथं एनकम्पासेसचा अर्थ दिलेला आहे सर्कल्स अराउंड, म्हणजे बघा वेढणे किंवा वेढा देणे. पण या पुस्तकानं जे मूल आहे त्याच्या ज्या खोड्या आहेत त्या खोड्यांना सर्कल अराउंड केलेलं आहे, म्हणजे त्यांनी त्याला वेढलेलं आहे या पुस्तकाने त्याच्या खोड्यांना. तेही कसं तर त्याच्या स्वतःच्या
व्ह्यूनं, म्हणजे बघा एखादं मूल असतं जे खोडकर मूल असतं, आता आपल्याला त्यानं केलेलं कृत्य हे खोडीचं वाटत असेल, पण त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं त्याचा दृष्टिकोन त्याच्यामधला वेगळा असू शकतो. म्हणजे त्याला जे हवं आहे ते तो करेल, पण ते आपल्याला त्याला ते आनंद देत असेल, पण ते आपल्याला ते खोडी वाटत असेल. हे म्हणजे हे इथे त्यांना सांगायचं आहे. द किड विच इज हार्मलेस अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह. आता ते जे मूल आहे ते हार्मलेस आहे, कुठल्याही प्रकारचा कुणालाही त्रास देत नाही, कुठल्याही प्रकारचा उपद्रव देत नाही, कुणालाही त्रास देत नाही असं म्हणूयात. आणि तो त्याच्या पर्स्पेक्टिव्ह जे आहेत त्याचे जे काही दृष्टिकोन आहेत ते शुद्ध आहेत त्याचे, आणि त्याच्या शुद्ध आहेत त्या दृष्टिकोनातनं तो जे काही कुठल्याही खोड्या करत असेल तो त्याच्या दृष्टिकोनातनं, आणि या सगळ्यांना हे पुस्तक काय करतंय तर ते वेढते असं इथं आपण म्हणूयात. त्याच्याभोवती तो सर्कल करतोय असं आपण म्हणूयात. ऑल्सो अमिडस्ट ऑल द मिस्चिफ्स अँड नॉटीनेस वी ऍक्च्युअली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर किड. आता बघा अमिस्ट म्हणजे मध्ये, आता ह्या सगळ्या खोड्यांमध्ये आणि नॉटीनेस अवखळपणा खोडकरपणा यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की स्वामी हा एक कसा आहे तो लव्हिंग आहे, अँड टेंडर किड म्हणजे जो प्रेमळ आहे, नाजूक आहे, सुकुमार आहे असा तो किड आहे. हूज ऍक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह, की जो खरोखरच अतिशय सेन्सिटिव्ह आहे. सेन्सिटिव्ह आहे म्हणजे काय तर क्विक टू अंडरस्टँड फिलिंग्स ऑफ अदर्स, म्हणजे इतरांच्या भावना ज्याच्या पटकन लक्षात येतात त्याला म्हणायचं सेन्सिटिव्ह. म्हणजे ज्याला संवेदनक्षम किंवा संवेदनशील असं म्हटलं जातं. दुसऱ्याचं दुःख जर मला समजत असेल तर याचा अर्थ मग मी संवेदनशील आहे. अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल, आणि तो काय आहे तर तो नाही, इट इज ऑल्सो a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all. आणि बघा अजून एक सगळ्यांना ज्ञात असणारी एक वस्तुस्थिती आहे, ती म्हणजे काय माहिती का, तर जी खोडकर मुलं असतात की नाही, ती खोडकर मुलं ही सगळ्यात संवेदनशील असतात, सगळ्यात सेन्सिटिव्ह असतात आणि प्रेमळ माणसं असतात. ती लव्हिंग पीपल असतात. जी खोड्या करत असली तरी सुद्धा ते काय असतात तर ती प्रेमळ असतात. आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. आता आर के नारायण यांनी ही जी काही भावना आहे याची आपल्याला जाणीव करून दिली किंवा याची आपल्याला तरी कल्पना आणून दिलेली आहे की खोडकर मुलं ही अतिशय संवेदनशील असतात किंवा अतिशय प्रेमळ असतात. आपण फक्त त्यांच्या खोड्यांवरती जाऊ नये, फक्त आपण त्याचे खोड्या असं करतोय तसं करतोय याच्याकडे न जाता त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे, त्याचा दृष्टिकोन काय आहे, ते कृत्य करण्या पाठीमागं याचाही आपण विचार केला पाहिजे असं इथं म्हणता येईल. आणि हे बाब आपल्या लक्षात आर के नारायण यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून स्वामी अँड हिज फ्रेंड्स किंवा स्वामी अँड फ्रेंड्स नावाचं जे काही पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाने त्यांनी आपल्या लक्षात आणून दिलेली आहे. पेज नंबर 71 वरती मी जातोय. सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. तर बघा शेवटी असा एक निष्कर्ष काढला जाऊ शकतोय की हे जे काही पुस्तक आहे ते सर्व वयातील मुलांना वाचण्यायोग्य असं पुस्तक आहे. सगळ्या वयातील मुलं या पुस्तकाला वाचू शकतात असं म्हटलं जाऊ शकतं. असा याचा निष्कर्ष पर्यंत शेवटी हे आलेले आहेत. हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड और हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल्स. आता ज्यांना वाचून फक्त आनंद मिळवायचा आहे अशा मुलांच्यासाठी सुद्धा हे चांगलं आहे पुस्तक, आणि ज्यांना स्वतःचं इंग्रजीचं स्किल आहे जे वाढवायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक काय आहे तर ते चांगलं आहे. अबाउट द ऑथर.
म्हणजे ह्या लेखकांबद्दल थोडंसं इथं सांगितलेलं आहे. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाइम, R.K. नारायण. आता या पुस्तकाचे जे लेखक आहेत R.K. नारायण हे भारतातील सर्व कालामधील एक श्रेष्ठतम असे लेखक आहेत असं या रिव्ह्यू करणाऱ्यांचं मत आहे. R.K. नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस्ड. तर भारतामध्ये आत्तापर्यंत जी काही वाङ्मय जे निर्माण झालेलं आहे त्यामध्ये काही अत्यंत प्रसिद्ध असं आउटस्टँडिंग असं वाङ्मय निर्माण करण्यास R.K. नारायण हे जबाबदार आहेत किंवा त्यांनी ते केलेलं आहे असं इथं म्हणता येईल आपल्याला. अँड धिस बुक इज पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग. आणि बघा हे पुस्तक काय करतं तर ते अगदी बरोबर या पुस्तकानं पकडलेलं आहे, अगदी तंतोतंत त्यानं पकडलेलं आहे, कॅप्चर केलेलं आहे. कशाला? द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग. म्हणजे इंग्रजांच्या अधिपत्याखालील, इंग्रजांच्या वर्चस्वाखालील भारताचा जो इसेन्स आहे, इसेन्स या शब्दाचा अर्थ इथं स्पिरिट आहे, आत्मा, मन किंवा चैतन्य. म्हणजे ब्रिटिश अधिपत्याखालील भारताचं जे मन आहे त्याच्याशी अगदी तंतोतंत पकड या पुस्तकाने काय केली आहे तर घेतलेली आहे, त्याची पकड या पुस्तकाने घेतली किंवा त्याच्याशी सांगड घातलेली असं आपल्याला म्हणता येईल. अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीन एज किड. आणि एक टिपिकल, एक विशिष्ट नमुनेदार असा जो किशोरावयीन जी मूल आहे त्याच्या मनाचा आणि त्याच्या जीवनाचा अगदी बरोबर पकड या पुस्तकानं घेतलेली असं आपल्याला इथं म्हणता येईल. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड. आता नारायण यांचं काही इतर वाङ्मयीन योगदान जे खाली दिलेलं आहे बघा, तर ते आहे मालगुडी डेज, दुसरा आहे द गाईड, त्याच्यानंतरच आहे द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स. आणि इतर काही अजून त्यांचं वाङ्मयीन काम आहे जे सच ॲज द रामायणा म्हणजे रामायण, अ शॉर्टर्ड मॉडर्न प्रोज वर्जन ऑफ द इंडियन एपिक. आता रामायण हे संक्षिप्त असं, अल्प असं, छोटं केलेलं आधुनिक भारतीय गद्याचं स्वरूप आहे. प्रोज म्हणजे गद्य, वर्जन म्हणजे आवृत्ती किंवा रूपांतर असं म्हणूयात. म्हणजे काय? एपिक म्हणजे महाकाव्य. तर रामायण हे त्यांनी लिहिलेलं म्हणजे अगोदरचं रामायण ते न इथलं त्यांनी जे त्या रामायणावरून जे रामायण लिहिलं ते त्यांनी आधुनिक भारतातील महाकाव्याला त्यांनी काय केलेलं आहे तर एक गद्य स्वरूपामध्ये किंवा गद्य स्वरूप किंवा गद्य आवृत्ती असं त्याला म्हणता येईल. दुसरं आहे अँड द महाभारत, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज वर्जन ऑफ द इंडियन एपिक. तर तेही महाभारत म्हणजे भारतीय महाकाव्याचं एक संक्षिप्तीकरण याचं स्वरूप किंवा त्याचा रूपांतरित गद्यात रूपांतरण भाग असं आपल्याला म्हणता येईल. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. जर तुम्हाला ह्या पुस्तकांमध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मग तुम्ही ही पुस्तकं वाचा. R.K. नारायण यांनी लिहिलेली पुस्तक आहे. तर मला वाटतं मी हे जे काही मी एक्सप्लेन केलं ते तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. माझा 100% ते फ्लॉलेस निर्दोषपणे करण्याचा माझा प्रयत्न आहे. कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही अजूनही जर माझा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया तो सबस्क्राईब करा. या व्हिडिओचे 2 पार्ट आहेत, ते दोन्ही पार्ट तुम्ही पहा. हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद मित्रांनो. मी इथं थांबतो.